नमस्कार मित्रांनो, आज आपण फक्त 2 बटाट्यांपासून अख्ख्या फॅमिलीसाठी एकदम कुरकुरीत आणि चटपटीत असा नाश्ता बनवणार आहोत. तुमच्या फॅमिलीला हा नाश्ता नक्की आवडेल. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि हो रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासाठी फक्त 2 बटाटे, 1 कांदा आणि 2 लाल मिरची, 2 हिरवी मिरची घ्यायची. सर्वात आधी बटाटा स्वच्छ धुवून त्यावरची साल काढून त्याला अशा प्रकारे किसून घ्यायचे. छान असं मस्त मोठ्या किसणीनं छान असं किसून घ्यायचं आहे अशा प्रकारे. मग त्यामध्ये पाणी टाकून ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचे, जेणेकरून ह्यामधले संपूर्ण स्टार्च निघून जाईल. आणि ह्याला गच्च असं पिळून दुसऱ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपला हा बटाट्याचा किस तयार झालेला आहे. एकदम पांढरा शुभ्र आणि मस्त असा आपला किस तयार आहे. आणि मग नंतर आपल्याला 1 कांदा घ्यायचा आहे. त्याचे अशा प्रकारचे लांबट पीसेस करून घ्यायचे आहेत. लक्षात असू द्या, आपल्याला कांदा हा पातळ पातळ चिरून घ्यायचा आहे अशा प्रकारे. आणि मग नंतर 2 लाल मिरची घ्यायची, हे देखील बारीक बारीक चिरून घ्यायची. आणि मग त्यानंतर 2 हिरवी मिरची घ्यायची, ही पण बारीक आकाराची चिरून घ्यायची. मग हे संपूर्ण आपल्याला त्या किसवरती टाकून घ्यायचे. आणि मग 1 चमचा बडीशेप, 1 चमचा जिरे आणि अगदी थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला आणि 1 चमचा चाट मसाला, वरतून हिरवीगार कोथिंबीर टाकून छान असं ह्याला मिक्स करून घ्यायचे. अशा प्रकारे मिक्स करायचे. आपल्याला मीठ नंतर ॲड करायचे, जेणेकरून ह्याला पाणी सुटणार नाही. अशा प्रकारे छान मिक्स झाल्यानंतर आपण आधीच पीठ मळून ठेवलेलं होतं मी, ह्याचे अशा प्रकारे गोळे करून घ्यायचेत. अशा प्रकारे ह्याचे छान असे गोळे करून आपल्याला बाजूला ठेवायचे. आता आपण ह्यामध्ये मीठ टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया अशा प्रकारे. मग आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे, त्याला पिठात बुडवून अशा प्रकारे त्याची चपाती लाटून घ्यायची. आपल्याला आपण नॉर्मल चपाती जशी बनवतो तशी चपाती बनवायची आहे. संपूर्ण चपात्या बनवून रेडी झाल्यानंतर त्यामधली एक चपाती घ्यायची आणि त्यावरती टोमॅटो केचप लावायचे, किंवा तुम्हाला दुसरे कोणती हिरवी चटणी वगैरे आवडत असेल तर तुम्ही ती देखील लावू शकता. आणि ह्यावरती आपली भाजी पसरून त्यावरती थोडीशी चाट मसाला टाकून दुसरी चपाती आपल्याला त्यावरती पसरून घ्यायची अशा प्रकारे. आणि ह्याला कडेने असं छान असं दाबून घ्यायचे. मी इथे आधीच स्टीमर गरम करायला ठेवले होते. भांड्यामध्ये पाणी ठेवून त्यावरती चाळणी ठेवलेली आहे. त्यावर आपल्याला तेल लावून घ्यायचे आणि आपली तयार केलेली चपाती त्यावरती ठेवून द्यायचे. आणि ह्याला 5 ते 7 मिनिटासाठी स्टीम करून घ्यायचे. आपण उघडून पाहूया, आपली चपाती स्टीम झालेली आहे व्यवस्थित. ही खूप सहजपणे निघून जाते. अशा प्रकारे बाजूला करायची आणि ह्याला चाकूच्या सहाय्याने अशा प्रकारे कट करून घ्यायचे. तुम्हाला ज्या शेपमध्ये पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही ह्याला कट करू शकता. मी इथे ट्रायंगल शेपमध्ये कट करत आहे, जेणेकरून हे खूप सुंदर दिसतील. हे असेच देखील खायला खूप भारी लागतात. तुम्ही ह्याला असेच डायरेक्टली खाऊ शकता किंवा 2-3 दिवसासाठी फ्रीजमध्ये देखील स्टोअर करून घेऊ शकता. आणि तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही ह्याला फ्राय करून खाऊ शकता. तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं दिसतंय. आणि मग नंतर एका बाउलमध्ये 2 चमचे मैदा घ्यायचे. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून, पाणी टाकून ह्याची एक पातळ पेस्ट बनवायची आहे. लिक्विड टाईपमध्ये आपल्याला ह्याची पेस्ट बनवायची. आणि आपला हा तयार केलेला पीस त्यामध्ये बुडवून अशा प्रकारे तेलामध्ये तळून घ्यायचे. तेल मी आधीच गरम करायला ठेवले होते. ह्याला जास्त तेल नाही लागत, अगदी 1-2 चमचे तेलामध्ये ह्याला फ्राय करून घ्यायचे व्यवस्थित. एका बाजूने गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने ट्रान्सफर करून घ्यायचे.
छान असं दोन्ही बाजूनी मस्त फ्राय करून झाल्यानंतर ह्याला गरमागरम सर्व करायचं आहे. तुम्हाला आजची रेसिपी नक्की आवडेल. एकदा तरी ही रेसिपी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.